नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती अहिरे तुम्हाला आज 38 छातीच्या मापाची कटिंग सांगणार आहे. तर आता आपल्याला आधी हे मी ब्लाऊज घेतलेला आहे आणि अस्तरवर कटिंग करणार आहेत. हे बघा, इथे छातीचा 1/4 घेतलेला आहे. 38 छातीचं मापाचं ब्लाऊज आहे. मी तुम्हाला अर्धच छातीचं माप मोजून दाखवलं आहे, म्हणजे 19 आलेलं आहे. उंची ही 14.5 घेतलेली आहे. तर आपल्याला आता सगळ्यात आधी हे अस्तर घेतलेलं आहे. मी 1 मीटर अस्तर घेतलं आहे 38 छातीच्या माप. तर इथे हा पण इथे उंची घेऊन घेतलेली आहे. 14.5 अधिक 1 इंच म्हणजे 15.5 उंची घेतली. शोल्डर आपण 5 इंच घेतलेलं आहे. मोंड्याचा जे माप होतं ते आपण 6 इंच घेतलेलं आहे. इथे 9.5 आणि त्याच्यात 2 इंच मिळवलेलं आहे आणि खाली आपण अशी एक लाईन ओढून घेतली आणि इथे मोंढ्याजवळील जे आकार आहे तो 1 इंचाचा आकार घेऊन या ठिकाणी 3 इंच घेतलेला आहे आणि मागचा मोंढा आखून घेतलेला आहे. या ठिकाणी आता आपण गळा मोजणार आहोत. गळा घेतलेला आहे आपल्या आवडीप्रमाणे, ज्या ब्लाऊजचा आहे त्याप्रमाणे घेतलेला आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. खूप छान पद्धतीने मी तुम्हाला ह्या ब्लाऊजची कटिंग दाखवत आहे. अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे. हा झाला आहे आपला मागचा भाग झालेला आहे. या ठिकाणी मी जो अर्धा इंच कट मारलेला आहे, ज्या ठिकाणी आपला काखेमध्ये घोंगा येतो त्यासाठी आपण या अर्धा इंच भाग मी कट करून टाकलेला आहे. कारण मागच्या भागामध्ये जो आपण जे असतो, तर मागच्या भागामध्ये जे काखेच्या खाली असतं तिथे आपल्याला असं कापड गोळ्या झाल्यासारखं वाटतं आणि त्यासाठी आपण इथे अर्धा ते 1 इंच आपण कट करून टाकायचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसतं. आता बघा, मी इथे 1.5 इंच अंतर वरती घेऊन घेतलेलं होतं आणि हा मागचा मोंढा आखून घेतलेला आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी आता आपण इथे कापड उंचकवून आणि मी रेष त्याचा कापड उचकून घेतला आणि इथे 2 इंच घेतलेला आहे आणि इथे वरती अर्धा इंच घेऊन आपण इथे हे बघा, या ठिकाणी 3 इंच घेऊन आणि 7.5चा आपण इथे गळा घेतलेला आहे. या ठिकाणी 1 इंच देऊन आकार घेतलेला आहे. बघा, अशा पद्धतीने आपण हा इथे पुढचा मोंढा आखलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीची ब्लाऊजची कटिंग तुम्हाला मी सांगत आहे. आता आपण हा मागचा भाग कट करून घेत आहोत. या ठिकाणी जे कापतो होतो तो तिथे अर्धा इंच भाग सोडलेला आहे. अशा पद्धतीने आपलं ब्लाऊजचा मागचा व पुढचा भाग तयार झालेला आहे. हे बघा, या ठिकाणी आपण इथे छाती मोजून दाखवली आणि आपण परत अर्धा इंच भाग कट करून घेतलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे 2 इंच वाढवून आणि इथे आपण आता आपल्याला जितका टक्स घ्यायचा आहे तेवढा, तो मी 3.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे किंवा तुम्ही वरून एक टक्स पॉईंट पण घेऊ शकतात. हे बघा, अशा पद्धतीने इथे टक्स पॉईंट घेतला 9.5 अधिक त्याच्या खाली अर्धा इंच सोडलेला आहे. हा इकडचा जो साईडचा जो टक्स होता तो 4.5 इंच घेतलेला आहे. आपण या ठिकाणी आता बाही काढणार आहोत. बाहीला कापड आपलं कमी पडत आहे, त्यामुळे ह्या साईडचा जो तुकडा आहे तो काढून घेतलेला आहे. आपल्याला बाहीची 9.5ची घडी पाहिजेल होती, तर ती बसत नव्हती. ते बघा, या ठिकाणी आपण बाही लांबी घेणार आहोत. बाही लांबीने ही 10 इंच घेतलेली आहे. या ठिकाणी आपण 3.5 इंच अंतर घेऊन हे बघा, अशा पद्धतीने 1 इंच अंतर घेऊन आता या दोघांचा मध्य काढलेला आहे. मध्य काढल्यानंतर आपण इथे बघा अशा पद्धतीने आकार देत आहोत. दंडघेर मोजत आहे मी. दंडघेर हा 6 इंच आलेला आहे आणि त्याच्यात आपण 2 इंच मिळवून आणि अशा पद्धतीने इथे बाही कटिंग करून घेणार आहोत. याच्यात आपण पट्टी काढणार. आता आपण या ठिकाणी योगपट्टी काढणार आहोत. योगपट्टीसाठी आपण हे अंतर मोजून घेणार आहोत. इथे हे 9.5 इंच अंतर आलेलं आहे.
या ठिकाणी आपण हे अंतर मोजून घेतलेलं आहे. या ठिकाणी 3 इंच अंतर घेतलेलं आहे. इकडे पण 3 इंच, वरती 1 इंच असं आपण हे जी आहे योगपट्टीचा आकार काढून घेतला आहे बघा. असं पद्धतीने लावून बघायचं आहे की जेणेकरून ते बरोबर आहे का नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. आपले सगळे भाग तयार झालेले आहेत. आता आपण ह्या पिसावर कटिंग करणार आहोत. कटिंग केल्यानंतर आता मी ती कटिंग दाखवलेली नाही आहे. आपण आता सगळ्यात आधी हे जे जॉईंट होते बाहीला, ते जॉईंट करून घेणार आहोत. या ठिकाणी आपण इथे जॉईंट करून घेत आहोत बाहीचे. हे बघा, दोन्ही भागांचे आपण इथे आता सगळ्यात आधी बाहीचे जॉईंट करून घेत आहोत. असं जॉईंट करून घेतल्यामुळे आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित अगदी पटकन शिवले जाते. याच्यावर आपण आता एक दाबटी शिलाई टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर आता इथे या पद्धतीने बाही लावत आहोत. आपली ही बाही लावून तयार झालेली आहे. अशा पद्धतीने दोघं बाह्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. एक्स्ट्रा भाग आता आपण इथे कटिंग करून घेणार आहोत.